महाडीबीटी स्कॉलरशिप 2.0 नवीन साईट आलेली आहे। विद्यार्थ्यांनी 2025-26 म्हणजे मागच्या वर्षी ज्यांनी फॉर्म भरलेले आहे तर त्यामध्ये काही जे विद्यार्थी आहेत त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे। काही विद्यार्थ्यांचे फॉर्म अंडर स्क्रुटिनीमध्ये होते म्हणजे प्रोसेसमध्ये होते, तर ते विद्यार्थी आणि ज्यामध्ये आता नवीन विद्यार्थी असे संपूर्ण विद्यार्थी आहे की जे कन्फ्यूज झालेले आहे की ज्यांना लास्ट इयरचा डाटा कुठे चेक करायचा किंवा लास्ट इयरला जे फॉर्म आहे याबद्दलची माहिती कधीपर्यंत साईटवर उपलब्ध केल्या जाणार या संदर्भात संपूर्ण विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहे। आणि विद्यार्थ्यांना जी 2025-26 तर ज्यांचेही फॉर्म भरायचे बाकी असेल त्या विद्यार्थ्यांना यामध्ये मुदतवाढसुद्धा देण्यात आलेली आहे की तुम्ही यामध्ये तुमचे फॉर्म भरू शकता। म्हणजे जेही विद्यार्थी फॉर्म भरायचे बाकी राहिलेले असेल कधीचे लास्ट इयरचे विद्यार्थी, ठीक आहे, आता यावर्षीच्या ॲडमिशन ह्या सुरू झालेल्या आहे किंवा अजूनही ॲडमिशन सुरू व्हायच्या आहे, ठीक आहे। तर या इयरच्या ॲडमिशन जेव्हा सुरू होतील तेव्हा आपण फॉर्म भरण्याचा व्हिडिओ तुम्हाला देऊ। परंतु सध्या 2025-26 मध्ये विद्यार्थ्यांसाठी कधीपर्यंत संपूर्ण अपडेट साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार तर या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वात प्रथम बघू शकता की विद्यार्थी इथून लॉग इन करू शकतात। तर आपण लॉग इन कसं करायचं या संदर्भात एक स्टार्टिंगला व्हिडिओ दिलेला होता रजिस्ट्रेशनसाठी। त्याप्रकारे तुम्ही 2 टाईपमधून रजिस्ट्रेशन करू शकता। तर बघू शकता इथे क्लिक केल्यानंतर सिटीजन लॉग इनमधून करू शकता किंवा मग विदाऊट माय आय डीवरून करू शकता। जर तुम्ही सिटीजन लॉग इनला क्लिक केलं तर बघू शकता यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला आधारवरून तुम्हाला लॉग इन करावं लागेल। OTP येईल तुमच्या जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती, आणि त्यामध्ये जर तुमची महा आय डी रजिस्टर झाली की तुम्हाला महा आय डीचा मेसेज येऊन जाईल। महा आय डी तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर तुम्ही महा आय डीवरून सुद्धा लॉग इन करू शकता, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून इथे लॉग इनला क्लिक केलं की तुमच्या जोही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती तुम्हाला OTP येऊन जाणार आणि OTP टाकून तुम्ही लॉग इन करू शकता। तर लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये तुमच्या जेवढ्याही स्कीम आहे ह्या इथे दाखवण्यात आलेला आहे तुम्हाला। आणि राहिला प्रश्न तुमचा लास्ट इयरचा, ठीक आहे, तर लास्ट इयरचा डाटा हा कधीपर्यंत साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे याबद्दल ऑफिसला किंवा जवळ जे कॉलेज आहे त्यांना विचारलं तर त्यांच्याकडून माहिती आलेली आहे की अजूनपर्यंत शासनाकडून कोणतेही परिपत्रक जाहीर झालेलं नाही आहे की जो डाटा हा कधीपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। परंतु इथे हे जे माय अप्लाइड स्कीम आहे इथे तुम्हाला संपूर्ण अपडेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे। साईटवरती काम सुरू आहे याबद्दलची माहिती आपण दिली होती, परंतु भरपूर जे विद्यार्थी आहे की जे 2025-26चे ज्यांचे फॉर्म आहे ते विद्यार्थी खूप टेन्शन घेत आहे की आमचा जो डाटा आलेला नाही आहे, आमच्या स्कॉलरशिपचं जे स्टेटस आहे हे आम्हाला कधीपर्यंत माहिती होणार याबद्दल जे विद्यार्थी आहे ते वारंवार कमेंट्स करत आहे आणि विचारण्याचा प्रयत्न करत आहेत। तर कोणत्याही विद्यार्थ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही आहे, संपूर्ण माहिती शासनाकडून आपल्याला देण्यात येणार, त्याप्रकारे आपण यामध्ये फॉर्म भरू शकतो। आणि यामध्ये बघू शकता डिपार्टमेंट वाईज संपूर्ण स्कीम यामध्ये दिलेल्या आहे, ठीक आहे। तुमच्याकडे जर लास्ट इयरचा ID असेल तर तुम्ही स्टेटससुद्धा बघू शकता। सध्या यावरती साईडवरती आम्ही फॉर्मसुद्धा भरून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्यामध्ये सुद्धा भरपूर अशा अडचणी येत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी थोडा वेट करा, यावरती संपूर्ण माहिती आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि बघू शकता जर आपण साईडवर आलो तर साईडवर आल्यानंतर एक ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला इथे ट्रॅक अप्लिकेशन, ठीक आहे। तर ट्रॅक अप्लिकेशनला क्लिक करून जर तुमच्याकडे लास्ट इयरच्या फॉर्मचा जर ID असेल अप्लिकेशन ID तर तुम्ही इथे स्कीम सिलेक्ट करून आणि अप्लिकेशन ID टाकून तुमच्या याचा स्टेटस चेक करू शकता। परंतु यामध्ये आम्ही स्टेटस चेक करून बघितलं तर त्यामध्ये नो रेकॉर्ड फाउंड अशा प्रकारे आम्हाला एरर येत आहे। तुम्ही सुद्धा ट्राय करून बघू शकता, परंतु सध्या तरी यामध्ये एररच आहे कारण की कोणत्याही विद्यार्थ्याचा स्टेटस आम्ही बघू शकलो नाही। आमच्याकडे जेवढेही फॉर्म होते तर आम्ही ट्राय करून बघितलं, तुम्ही सुद्धा ट्राय करून बघू शकता। पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टाकून आणि इथे तुमचं डिपार्टमेंट टाका, अप्लिकेशन ID टाका, कॅप्चा टाका आणि सर्च करून बघा, पण सध्या तरी इथे नो रेकॉर्ड फाउंड दाखवण्यात येत आहे। आणि राहिला प्रश्न तुमचा 2025-26चे जेही फॉर्म आहे यांना जी लास्ट डेट आहे हे वाढवून देण्यात आलेली आहे। तर बघू शकता त्या विद्यार्थ्यांसाठी जी लास्ट डेट आहे ती आहे 30 सप्टेंबर 2026। बघा इथे एक ऑप्शन दिलेला आहे इथे। तर ज्यांचेही फॉर्म 2025-26 आहे यामध्ये फ्रेश आणि रिन्युअल म्हटलेलं आहे, ठीक आहे। समजा एखादा विद्यार्थी फॉर्म भरण्याचा विसरला असेल, त्याला आता आठवलं असेल की आम्हाला फॉर्म भरायचा बाकी राहिलेला आहे लास्ट इयरचा, तर तुम्हाला 30 सप्टेंबर ही डेट देण्यात आलेली आहे की तुम्ही 30 सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरू शकता। आणि यामध्ये परत मुदतवाढ होणारच आहे कारण की दरवर्षी आपण बघतो की डिसेंबरपर्यंत यामध्ये मुदतवाढ होतच राहते, तर ठीक आहे। आणि त्यानंतर नवीन विद्यार्थी जे आहे जे यावर्षी ॲडमिशन घेतलेली आहे किंवा यावर्षी फर्स्ट इयरवाला सेकंड इयरवाला थर्ड इयरला गेलेला आहे म्हणजे आपण रिन्युअल म्हणतो, ठीक आहे। तर रिन्युअल आणि फर्स्ट इयरचे विद्यार्थी जे नवीन आता ॲडमिशन झालेली आहे जसे की 11वीचे वगैरे ॲडमिशन झालेले आहे ते विद्यार्थी समजा जे फर्स्ट इयरला आहे त्यांचे न्यू आणि रिन्युअल फॉर्म तर त्यांचे फॉर्म 1 जूनपासून सुरू करण्यात आलेले आहे, परंतु अजूनपर्यंत ॲडमिशन झालेली नाही आहे किंवा त्यांना कॉलेजकडून कोणतीही नोटिफिकेशन किंवा कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही आहे की तुम्ही फॉर्म भरा।
त्यामुळे ते विद्यार्थी सध्या फॉर्म भरत नाही आहे. तर फॉर्म सुरू आहेत, परंतु साईटमध्ये सुद्धा थोडा एरर आहे. तर विद्यार्थ्यांनी काही घाबरण्याचं कारण नाही आहे. शासनाकडून संपूर्ण माहिती येणार, MHA-DBT पोर्टलवर अपडेट येणार आणि त्याप्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यामुळे ज्यांचेही 2025-26चे फॉर्म बाकी असेल त्यांना 30 सप्टेंबर डेट देण्यात आलेली आहे आणि साईटवरती लवकरच जो डाटा आहे हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि राहिला प्रश्न चालू वर्षाचा, तर चालू वर्षांना वाल्यांसाठी कोणतीही सध्या नोटिफिकेशन नाही आहे. तुम्ही वेट करा आणि जेही आता अपडेट येईल शासनाकडून ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.